नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. गुणवंत शिक्षक पुरस्काराने 12 शिक्षकांना तर 2 शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्काराने करणार सन्मानित. महापालिका प्रशासनाचा अनोखा उपक्रम. म्हैसूर सोलापूर गोलघुमट एक्सप्रेस आता पंढरपूर पर्यंत धावणार. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींनी दाखविला हिरवा झेंडा. प्रवाशांनी लाभ घेण्याचे केले आवाहन. गणपती बाप्पाच्या आगमनाची लागली आतुरता. शहरातील गणेश मूर्तींचे स्टॉल्स लक्ष घेतायत वेधून. गणेश भक्तांना सोसावी लागणार महागाईची झळ. आणि तलवारीने हल्ला केल्याच्या आरोपातून 3 तरुणांची निर्दोष मुक्तता. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा फेटाळला. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये शिक्षक दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 44 जणांनी रक्तदान केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे, विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित जगताप, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर सचिन लड्डा, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉक्टर गौतम कांबळे यांनी रक्तदान करणे अतिशय महत्त्वाचे असून यामुळे अनेकांचे जीव वाचण्यास मदत होते. रक्तदान चळवळीत युवकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. विद्यापीठात शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक आस्थापना विभागामार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला. गुणवंत शिक्षक पुरस्काराने 12 शिक्षकांना तर 2 शाळांना उपक्रमशील शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासन अधिकारी ढेपे यांच्या वतीने सांगण्यात आले. महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार 12 शिक्षकांना तर 2 शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांनी दिली. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे संपन्न होणार आहे. शहरातील सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सन्मानपत्र, गौरव चिन्ह, पुष्पगुच्छ व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराचे वितरण महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त विद्यापोळ, दिवाणी न्यायाधीश औरंगाबाद सुप्रिया बिराजदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉक्टर शिवाजीराव शिंदे हे शिक्षकांची अध्यापनातील भूमिका व नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत. इम्रान जमादार, महापालिका उर्दू शाळा क्रमांक 2, कृष्णा रामेश्वर सुतार, महापालिका मराठी शाळा क्रमांक 28, रेखा चोपडे, महापालिका मोदी शाळा, दोंडू केंगले, महापालिका केंद्र शाळा कॅम्प, गोकुळ कांबळे, महापालिका शाळा क्रमांक 1, भास्कर मदनाला, महापालिका तेलुगू शाळा क्रमांक 1 अशा 4 तर खासगी शाळांमधील आशा भांगे, राजवर्धन शाळा शेळगी, रेणुका पट्टणशेट्टी दमाणी विद्यामंदिर, अमोल तिपणे समर्थ विद्यामंदिर, अश्विनी मोडगी सेवा सदन प्राथमिक शाळा, नर्मदा कणकी नूतन मराठी शाळा आणि खासगी उर्दू शाळेतील रिझवाना बेगम काझी, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळा लिमाईवाडी या उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर महापालिका मुलींची मराठी केंद्र शाळा कॅम्प आणि सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक शाळा अशा 2 शाळांना उपक्रमशील शाळा म्हणून जाहीर करण्यात आले असून त्यांना पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण तसेच मूर्तिकार सज्ज झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत. मात्र यंदाच्या वर्षी गणेश मूर्तींच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या वर्षी विघ्नविनाशक गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता चिमुकल्या भक्तांना तसेच मूर्तिकारांना लागली आहे. कारण अधिक मास आल्याने बाप्पाचे आगमन पुढे गेले. 1 महिना गणेशोत्सव पुढे गेल्याने गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता लागली आहे. दरम्यान काही दिवसांपासून शहरात गणेशोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत, तर दुसरीकडे अनेक मूर्ती हैदराबाद विजापूरकडे मार्गस्थ होत असल्याचे दिसून येत आहेत. मूर्तिकार बाप्पाचे सुरेख मूर्ती साकारण्यात व्यस्त झाल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे विविध भरजरी वस्त्रांनी अलंकृत केलेल्या बाप्पाचे रूप भक्तांना लोभस वाटत आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी महागाई वाढल्याने मूर्तीच्या दरात देखील चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. सुमारे 20 ते 30% दरामध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शहरात गणेशोत्सवाचे वातावरण पसरले असून अनेक मूर्ती इतर राज्यात रवाना होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मोडणीम पंढरपूर दरम्यान रेल्वे मार्गावर दगडफेक करत तोडफोड करण्याच्या घटनेत सहभागी आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी रेल्वे किलोमीटर नंबर 467 मोडणीम पंढरपूर दरम्यान रेल्वे मार्गावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली होती, ज्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे. रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनजी ओमासे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशन सिव्हिल पोलीस तपासादरम्यान या घटनेत कोणताही रेल्वे कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आला नाही. या प्रकरणात ASI RPF PVR सुहास जाधव, कॉन्स्टेबल सुभाष वाघमोडे यांना अज्ञात व्यक्तीच्या शोधासाठी आणि प्रकरणाचा शोध घेण्यासाठी नामनिर्देशित करण्यात आले होते. वरील दोन्ही RPF कर्मचाऱ्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे गावातील आणि घटनास्थळाच्या आजूबाजूच्या रस्त्याचे एकूण 29 CCTV फुटेज पाहण्यात आले आणि आवश्यक असलेली CCTV फुटेज पेन ड्राईव्हमध्ये संग्रहित करण्यात आले. 1 सप्टेंबर 2023 रोजी संशयास्पद फुटेज स्थानिक स्तरावर टीमने साफ केले आणि संशयास्पद व्यक्तीची पुष्टी केली. संशयित व्यक्तीची माहिती संकलित करण्यात आली. यात त्याचे नाव बबल्या, पत्ता आष्टी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले. CCTVच्या निरीक्षणात सदर व्यक्तीची ओळख पटली. गुन्हेगाराला घटनास्थळी पाहिले. दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी उपरोक्त सर्व माहिती निरीक्षक RPF कुर्डुवाडी यांच्या टीमने शेअर केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार ही माहिती स्थानिक पोलीस आणि या प्रकरणाचा तपास अधिकारी या RPF पथकाने शेअर केली. स्थानिक पोलीस पथकाने 3 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10:15च्या सुमारास येवती, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव राज उर्फ बबल्या भरत रणपिसे, वय 22 असे सांगितले. कायमचा पत्ता गुरसाळे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, वर्तमान पत्ता आष्टी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी सांगून त्याने नशेच्या अवस्थेत सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी स्थानिक टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदर गुन्हेगाराची स्थानिक पोलिसांनी चौकशी केल्यानंतर याला दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आज सत्र न्यायालय करमाळा येथे हजर करण्यात येणार आहे. RPF टीमच्या अथक परिश्रम आणि तांत्रिक ज्ञान वापरून RPFच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणातील दोषीला अटक केली, ज्यामुळे रेल्वे प्रवाशांचा आणि स्थानिक प्रशासनाचा RPF बद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा फेटाळून पोलीस निरीक्षकावर तलवारीने हल्ला केल्याच्या आरोपातून 3 तरुणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. संशयितरित्या आढळून आलेल्या तरुणांना हटकल्यानंतर त्यांनी पोलिसांना तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला व यामध्ये विनायक देविदास काळे, वय 30, राहणार मुळेगाव याचा मृत्यू झाला. अशा आरोपावरून लक्ष्मण उर्फ लखन बाबू चव्हाण, मोहन बाबू चव्हाण, शंकर अर्जुन काळे, सर्वजण राहणार मुळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्यासमोर होऊन त्यांनी पोलिसांचा दावा फेटाळून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. खटल्याची पार्श्वभूमी अशी की दिनांक 10
फेब्रुवारी 2019 रोजी तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय तुकाराम पाटील, विकास घनश्याम फडतरे, विक्रम उद्धव दराडे यांच्यासह सहकारी पोलीस हे रात्रगस्ती करता निघाले असता पहाटे 3च्या सुमारास तुळजापूर हायवेवर उळे गावानजीक एक पांढरी इंडिगो कार संशयितरित्या उभी असल्याची दिसली. त्यावरून तपासणी केली असता यामध्ये आरोपी व मयत विनायक काळे बसले होते. गाडीमध्ये तलवारी, लोखंडी रॉड, डिझेलचे ड्रम असे होते. यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस निरीक्षक विजय तुकाराम पाटील यांच्यावर तसेच सहकारी पोलीस विक्रम दराडे व विजय फडतरे यांच्यावर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी स्वसंरक्षणार्थ स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून विनायक काळे याच्यावर गोळीबार केला असता त्याच्या छातीला गोळी लागून तो जखमी झाला. हे पाहून इतर आरोपींनी पलायन केले. जखमी विनायक यास सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता तो मयत झाला. घटनेची फिर्याद पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. यावरून डीवायएसपी सूर्यकांत कोकणे, डीवायएसपी चंद्रकांत खांडवी, सुधीर गवळी आदींनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्रक पाठवले होते. दरम्यान खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचा वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात पोलिसांवर तलवारीच्या जखमा नाहीत, पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याचं झाल्यास सुरुवातीला हवेत तसेच पायावर गोळीबार करणे आवश्यक असताना एकदम छातीत गोळी घातली, त्याला स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असे म्हणता येणार नाही असे मुद्दे मांडले. ते सर्व मान्य करून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या गाजलेल्या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट अभिजित इटकर, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा फेटाळून पोलिसांवर तलवारीने हल्ला केल्याच्या आरोपातून 3 तरुणांची आज सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. खटल्यातील हकीकत अशी आहे, दिनांक 10/2/19 रोजी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय तुकाराम पाटील हे आपले पोलीस सहकारी विक्रम दराडे, त्याचप्रमाणे फडतरे यांच्यासमवेत रात्रीची गस्त घालण्याकरता त्यांच्या प्रायव्हेट कारमधून तुळजापूर हायवेवर निघाले होते. ते ओळे गावानजीक आले असताना त्यांना एक पांढऱ्या रंगाची इंडिगो कार संशयास्पदरित्या उभी असल्याची दिसली. म्हणून त्यातील लोकांना त्यांनी हटकले असता त्यांना त्या गाडीमध्ये काही हत्यार म्हणजे तलवारी, लोखंडी रॉड, चोरीचे पेट्रोल, डिझेल आदी साहित्य दिसल्यानंतर त्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस फडतरे, दराडे यांच्यावरती तलवारीने हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. त्यातील गोळी ही तेव्हाचा आरोपी विनायक काळे याच्या छातीत लागली व तो जखमी झाला. हे पाहून बाकीच्या आरोपींनी तिथून पळ ठोकला. विनायकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले असता तो मयत झाला. घटनेची फिर्याद विजय पाटील पोलीस निरीक्षक यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यांचं म्हणणं असं होतं की आरोपींनी त्यांच्यावरती तलवारीने हल्ला केला असल्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्यांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये विनायक काळे मयत झाला. त्यामुळे त्यात त्यांची काही देखील चूक नाही. खटला जिल्हा न्यायाधीश पांढरे मॅडम यांच्यासमोर झाला. सरकार पक्षाने जवळजवळ 29 साक्षीदार तपासले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आम्ही असा युक्तिवाद केला की यातील पोलीस निरीक्षक पाटील असतील किंवा त्यांचे सहकारी पोलीस असतील, कोणालाही तलवारीच्या जखमा देखील झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं नव्हतं. त्यामुळं आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला ही बाब साबित होत नाही. मग पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करायचा झाल्यास सुरुवातीला हवेत गोळीबार केला पाहिजे, त्यानंतर आरोपींच्या पायावर गोळीबार केला पाहिजे. या केसमध्ये तसं काही न करता पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी डायरेक्ट छातीमध्ये गोळी मारलेली. अशा केसमध्ये याला स्वसंरक्षणार्थ गोळीबार असं म्हणता येणार नाही. असा महत्त्वाचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला. तो न्यायाधीशांनी मान्य केला व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मेट्रोकास्ट इंडिया नेटवर्कच्या सर्वेसर्वा निशा छाबरिया यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. बेळगाव इन केबल व रिद्धी व्हिजनच्या प्रमुख निशा छाबरिया वय 53 यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबई येथील खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान त्यांचे हिंदुजा हॉस्पिटल येथे आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एमडी उद्योगपती नागेश छाबरिया, मुलगा सुमुख, मुलगी रिद्धी, सून, जावई असा परिवार आहे. म्हैसूर सोलापूर गोलघुमट एक्सप्रेस आता पंढरपूरपर्यंत धावणार असून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी हिरवा झेंडा दाखविला. गाडी क्रमांक 16535 म्हैसूर सोलापूर एक्सप्रेस ही आजपासून सोलापूर ते पंढरपूर अशी धावणार आहे. प्रवासी व यात्रेकरूंच्या मागणीनुसार आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या पाठपुराव्याने या गाडीचा सोलापूरपासून पंढरपूरपर्यंत विस्तार झाला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, सोलापूर रेल्वे विभागीय कार्यालय प्रबंधक DRM धीरज कुमार दोहरे, वरिष्ठ मंडल अधिकारी LK रणयवले, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजाभाऊ जाधव व प्रवासी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 वरून खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी पूजन करून हिरवा कंदील दाखवला. याप्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले की पंढरपूरचे पांडुरंग हे कर्नाटकातून हंपी येथून पंढरपुरास आल्याने ही गाडी घेऊन थेट पंढरपूर येथे येत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. तसेच आणखी एक गाडी थेट हंपी ते पंढरपूर अशी व्हावी ही मागणी रेल्वे मंत्रालयास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर ते नागपूर, कलबुर्गी ते कोल्हापूर, हुबळी ते निजामुद्दीन या गाड्यांना पंढरपूर येथे थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर रेल्वे स्टेशन विकासासाठी 51 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच पंढरपूर, दुधनी, कुर्डुवाडी रेल्वे स्थानकांसाठीही निधी प्राप्त झाला आहे. येणाऱ्या काळात अक्कलकोट, मोहोळ रेल्वे स्टेशन विकासासाठी निधीची मागणी केली जात आहे. या सर्व स्टेशन विकासासाठी 200 कोटी निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर ते मुंबई वंदे भारत ही गाडी सुरू केल्याने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माननीय रेल्वे मंत्री अश्विन कुमार वैष्णव व खासदार रावसाहेब दानवे यांचेही आभार व्यक्त केले. जिल्हावासियांना माझ्या वतीने अभिनंदन. पंढरपूरला कर्नाटकातून येणाऱ्या सर्व भक्तांचे स्वागत. आज पुनः म्हैसूरवरून सोलापूरपर्यंत जी गाडी येत होती ती पंढरपूरपर्यंत देण्यात आली आहे. कर्नाटकातून थेट पंढरपूरपर्यंत ही गाडी धावणार आहे. पंढरपूर विठुरायाला कानडी विठुराया असे म्हणत होते. म्हणजे विठुराया हे हंपीपासून इकडे आल्या कारणाने विठुरायांना कानडी विठ्ठला असे म्हणतात. मला अभिमान वाटतोय. ही गाडी, या गाडीला 2 नाव आहेत. एक हंपी एक्सप्रेस आणि दुसरी गोल गुंबद एक्सप्रेस म्हणून नावाजली जाते. हंपीमधूनच विठ्ठल आल्या कारणाने हंपीपासून ही गाडी धावते म्हणून खूप मला आनंद होत आहे. आता खरं मागणी अशी राहील, हंपीवरूनच डायरेक्ट पंढरपूरपर्यंत एक दुसरी गाडी माझं मागणी असणार आहे. सोलापूरपासून सोलापूर ते नागपूर, कलबुर्गी ते कोल्हापूर, त्याच्यानंतर हुबळी निजामुद्दीन, त्याच्यानंतर बसवा एक्सप्रेसला कोटला थांबा आणि विशेष लोकसभेमधील MPच्या मागणीनुसार प्रथमतः मागणीच्या आधारे कार्यक्रमात सोलापूर रेल्वे स्टेशन अधिकारी, कर्मचारी, प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते. या सेवेचा सर्व प्रवासी व यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषद सोलापूर येथील प्राथमिक शिक्षकांच्या 100 बिंदू नामावलीमधील अनियमितता असल्याचे निवेदन मस्के यांनी CEO आव्हाळे यांना दिले. जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची 100 बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे काम सध्या चालू आहे.
या कामाबाबत जिल्हा परिषद स्तरावर वारंवार आक्षेप घेऊनही बिंदू नामावलीमध्ये त्रुटी आढळून येत आहेत. यात प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय शिक्षकांना आरक्षित बिंदूवर दर्शवणे, संबंधित भरती वर्षाच्या निवड यादी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नसल्याचे सांगून सर्व मागास उमेदवारांना आरक्षण बिंदूवर दर्शवणे व त्या आधारित बिंदू नामावली बनवणे, एखाद्या विषयावर फक्त जाहिरात उपलब्ध झाल्यास जाहिरातीत दर्शवलेल्या जागेपेक्षा जास्त उमेदवारांना आरक्षित प्रवर्गात स्थान दिले गेले आहे. बिंदू नामावलीमध्ये अनियमितता आहे अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य सुभाष मस्के यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील एक परिपत्रक घेऊन आम्ही आज या ठिकाणी शोभा मॅडमला एक निवेदन दिले. जिल्ह्यातील सर्वच मागासवर्गीयाच्या वतीनं मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की 30/6/2022ला या ठिकाणी जे आरक्षण बिंदू जो होता किंवा जो आहे, जो ह्या अगोदरचे CO स्वामी साहेबांनी हा विभागीय आयुक्ताकडे पाठवला होता. यामध्ये मागासवर्गीयांच्या जागा, ज्या रिक्त जागा आहेत त्या साधारणतः प्रत्येक अनुसूचित अ गटाला 1 जागा दाखवली होती, ब ला 54 दाखवल्या होत्या, क ला 70 दाखवल्या होत्या, ड ला 6 दाखवल्या होत्या, इतर मागासवर्गीयाला +16 दाखवल्या होत्या आणि इतर इमावीला 33 दाखवल्या होत्या आणि राखीवला 170+ दाखवल्या होत्या. हे सगळं घेऊन आज आम्ही मॅडमना या ठिकाणी भेटलो. परंतु शासनानं आता जो अहवाल पाठवलेला आहे शासनाकडे, विभागीय आयुक्ताकडे, या अहवालामध्ये अतिशय त्रुटी ज्या 1991ला या ठिकाणी सर्वसमावेशक भरती होत असताना त्या ठिकाणी खुल्या गटातील खुल्या प्रवर्गातील जागेवरती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मेरिट तोडून त्या ठिकाणी तो त्या भरतीमध्ये पात्र झाला असताना आज त्या ठिकाणी 1991 पासून जे आज 2022 पर्यंतचा जो घटक मागासवर्गीय आहे त्या घटकातला शिक्षक उचलून त्या यावेळी माऊली हळणवर, बापूसाहेब मिटकरी, विलास ढेरे, श्रीराम तरंगे, शरणू हांडे, प्रसाद कोळेकर, धनाजी गडदे, भीम बंडकर, मुरबाना मुलानी आदींसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. जालन्यातील आंदोलकांवर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ करकम तालुका पंढरपूर येथे मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. 1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील तसेच नवतरुण, महिला, वृद्ध मंडळी, लहान मुलांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ करकम येथे सर्व जाती, समाज बांधव व करकम ग्रामस्थांनी निषेध मूक मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यावेळी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. येणाऱ्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अधिक तीव्रतेने मांडण्यात यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन उभारून शासनावर दबाव निर्माण करावा हीच या आंदोलनाची खरी ओळख आहे. इतर समाजाचे आरक्षण कमी करून न देता आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण देण्यात यावे. या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढून मराठा समाजास न्याय देण्यात यावा. मराठा समाज बांधवांवर झालेल्या अमानुष अत्याचाराची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. समाज बांधवांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशा प्रकारच्या मागण्या यावेळी उपस्थित असणारे विविध पक्ष, संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आल्या. पोलीस उपनिरीक्षक निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चामध्ये मराठा तसेच विविध जातींचे समाज बांधव, ग्रामस्थ, कार्यकर्ते, तरुण वर्ग, व्यावसायिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला या ठिकाणी आपले सगळे समाज, मराठी असो, मुस्लिम असो, हिंदू असो, सगळे समाजाचे बांधव या ठिकाणी जास्त प्रमाणात मला दिसायला पाहिजे होते. तुमचा सर्वांचा पाठिंबा हेच ह्या मोर्चाचं किंवा निषेधाचं हेच प्रमुख आपण बक्षीस म्हणूया किंवा आपल्या योजना जी कार्यात येणार आहे
त्याचं हे फोटो आपण हे इथं मांडतोय ते वरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात मला हवा होता. तसं या ठिकाणी काही एवढं प्रतिसाद दिसत नाही, तरी पण आहे भरपूर. कारण प्रत्येकानं आपला हा लढा अस्तित्वाचा लढा तयार केला तरच मित्रांनो हे आरक्षण आपल्याला मिळणार आहे, अन्यथा आरक्षण आपल्याला मिळणार नाही. कारण निवडणुकीला आलेली नेते मंडळी प्रत्येक वेळेला टपली मारणार आहे. हा या पक्षाचा तो त्या पक्षाचा, हा शिवसेनेचा मराठा, हा भाजपचा मराठा, हा राष्ट्रवादीचा मराठा केवळ मराठा बनूनच जगला तरच हे आरक्षण मिळणार आहे मित्रांनो, नाहीतर अशी कुठेही निर्माण करून मिळणार नाही. कारण हे नेते मंडळी अशी मंडळी आहे ते पाण्याला आग लावतील, आगीचं आईस्क्रीम करतील, गरम बाटलीत भरून विकू बनतील, सूर्याचं सिलेंडर करतील, तरी आपण होय म्हणतो, सालोसाल जय म्हणतो. आपण म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी एकाच टेबलावर अनेक वर्षे ठाण मांडून आहेत. माऊली हळणकर यांची सीईओ यांच्याकडे तक्रार करण्यात आली. जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी एकाच टेबलवर ठाण मांडून आहेत. त्यांचे राजकीय हितसंबंध निर्माण झाले आहेत. ते कर्मचारी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये एकाच टेबलावर थांबून काम करत आहेत आणि त्यांचे राजकीय हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे गोरगरिबांवर अन्याय होत आहे. म्हणून अशा कर्मचाऱ्यांची शासन निर्णयानुसार तात्काळ बदली करण्यात यावी असे माऊली हळणकर यांनी सांगितले. ते पुढे बोलताना म्हणाले, जिल्हा परिषद बांधकाम 2चे संजय देशपांडे गेल्या अनेक दिवसांपासून एकाच टेबलावर काम करत आहेत. ठेकेदारांशी व राजकीय पुढाऱ्यांशी त्यांचेही हितसंबंध आहेत. म्हणून देशपांडे यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी हळणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनेक कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून एकाच टेबलवर ठाण मांडून आहेत. त्यांचे राजकीय हितसंबंध निर्माण झालेले आहेत. आम्ही आज जिल्हा परिषदेच्या शिवू मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की जे कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून याच जिल्हा परिषदेमध्ये एकाच टेबलला थांबून काम करत आहेत आणि त्यांचे राजकीय लागेबांधे निर्माण झालेले आहेत. ते गोरगरिबांवर अन्याय होत आहे. म्हणून अशा शासनाच्या नियमानुसार अशा अधिकाऱ्यांची तात्काळ या ठिकाणाहून बदली झाली पाहिजे. सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागचे नंबर 2चे संजय देशपांडे. देव आणि धर्मापेक्षा देश मोठा असतो, त्यामुळे सर्वांनी देशप्रेमाची भावना अंगीकारली पाहिजे असे नळदुर्ग येथील शिवलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री श.ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांनी सांगितले. देव आणि धर्मापेक्षा देश मोठा असतो, त्यामुळे सर्वांनी देशप्रेमाची भावना अंगीकारली पाहिजे असे नळदुर्ग येथील शिवलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री श.ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांनी 5 सप्टेंबर रोजी नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारकात आयोजित केलेल्या हुतात्मा स्तंभ पूजन व शिक्षक दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना म्हटले. 5 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी शहरातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्काराचा तसेच हुतात्मा स्तंभाच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाचे पूजन करण्यात आले. यानंतर महाराजांचा सत्कार करून गुरुपूजन करण्यात आले. यानंतर शिक्षक दिनानिमित्त शहरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा श्री श.ब्र. बसवराज शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये रामचंद्र मुळे, विजयकुमार यादगिरे, तानाजी जाधव, दगडू जाधव, बलभीमराव मुळे, गुरुनाथ मुळे, नेताजी गव्हाणे, वसंतराव अहंकारी, बाबूराव पोद्दार, सुभाष महाबोले, उत्तम बनसगोळे, नंदकुमार जोशी, मोहन कुलकर्णी, उत्तम रामदासी, अच्युत रामदासी, श्रीमती हिराबाई पाटील या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, सुधीर हजारे, महालिंग स्वामी, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजयुमोचे जिल्हा सचिव श्रमिक पोद्दार, भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे, पत्रकार तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, भगवंत सुरवसे, विठ्ठल जाधव, भीमाशंकर वथाले, नारायण कनकधर, नगर परिषदेचे कर्मचारी काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले. मुरुम येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमार्फत उमेद अंतर्गत असलेल्या 11 महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी एकूण 50 लाख रुपयांचे कर्ज वाटप मंजूर करण्यात आले.
मुरुम येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमार्फत उमेद अंतर्गत असलेल्या 11 महिला बचत गटांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी एकूण 50 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून मुरुम बाजार समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी पात्र बचत गटांना धनादेश वाटप करण्यात आले। यावेळी रणधीर पवार, बँकेचे शाखा प्रमुख संजू जेलिंदर, फील्ड ऑफिस दुर्गेश पवार, भगवान भोपळे, उमेद अभियानाचे तालुका समन्वयक सोनटक्के उपस्थित होते। गणेश नगर येथील सरस्वती महिला बचत गट, वंदे मातरम बचत गट, दिशा महिला बचत गट, राणी लक्ष्मीबाई, राधा महिला बचत गट, आज की नारी बचत गट, स्वामी समर्थ बचत गट, विठ्ठल महिला बचत गट, शक्ती महिला बचत गट, दुर्गा महिला बचत गट, सखी महिला बचत गट या गटांचा समावेश आहे। दरम्यान आयोजित कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त माजी मुख्याध्यापक सुधाकर वडगावे, प्राचार्य दिलीप इंगोले, मुख्याध्यापक गणी बागवान, मुख्याध्यापिका वीणा पोद्दार, मुख्याध्यापक सईद रुबाबी अत्तार, सहशिक्षक रोडगे यांचा सत्कार करण्यात आला। हो आहे पण मेळावा आहे ना आपल्याकडे। मॅडम काय पाहिजे? सोनारी येथील श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला रुद्राभिषेक करून नाथांच्या चरणी पावसासाठी साकडे घालण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे। श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त सोनारी येथील श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेला रुद्राभिषेक करून नाथांच्या चरणी पावसासाठी साकडे घालण्यात आले। 7 दिवस नाथांना व जोगेश्वरी मातेला सतत पाण्याची धार चालू ठेवून मधल्या मंडपामध्ये शिवलीलामृताचे अखंड पारायण चालू ठेवण्यात येते। तसेच मंदिराला ओल्या पडद्याने फेरी घालण्यात येतात। यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यासाठी काळभैरवनाथांना साकडे घालण्यात आले। यावेळी मंदिराचे विश्वस्त मयूर पुजारी यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सर्व शेतकऱ्यांच्या पदरात खरीपाची पिके पडून मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी संकल्प केला आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंगद फरतडे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, बाळू हंगे, गोवर्धन जगताप, दादा फुले, अंगद शिरसाट, शिवाजी कारकर, नाना डमी, मंदिराचे मुख्य पुजारी संजय महाराज पुजारी, बंडू हंगे, भागवत नलावडे, शंकर नलावडे, अश्रुबा काटवटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कळंब तालुक्यातील दहिफळ येथील किरण भातलवंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दहिफळ येथील खंडोबा मंदिरासमोर उपोषणासाठी बसले आहेत। कळंब तालुक्यातील दहिफळ येथील किरण मोहन भातलवंडे यांची 4 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी दहिफळ येथील खंडोबा मंदिरासमोर ते उपोषणासाठी बसले आहेत। अंतरावली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनात लाठीचार्ज झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच तापले असून ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन होत आहेत। सोमवारी रात्री 10:30 वाजता दहिफळ येथे कळंब आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या किरण मोहन भातलवंडे यांनी जरांगे यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण सुरू केले आहे। भातलवंडे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता तेव्हा मराठ्यांना आरक्षण होते। मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाला तेव्हा सध्याच्या तेलंगणा, कर्नाटकातील जो भाग हैदराबाद संस्थानात होता त्यांना त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण आहे। मराठवाड्यातील मराठ्यांचे आरक्षण हे राजकीय नेत्यांचा कुटील डाव आहे। आपण मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। सामान्य मराठी कुटुंबातील मुलगा या बऱ्याच दिवसापासून मराठा समाजाने केलेल्या 58-59 मोर्चाला कुठल्याही सरकारनं प्रतिसाद न दिल्यामुळे आमचे बांधव जरांगे पाटील हे मागील काही दिवसापासून 8-10 दिवसापासून उपोषणाला आहेत। त्यांच्यावर झालेला अमानुष लाठी हल्ला, बायका लेकरावर झालेला अमानुष हल्ला यांच्या निषेधात तसेच त्यांच्या समर्थनात मी दैफळ तसेच माझ्या सकल मराठा बांधवाच्या वतीनं मी या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। तरी सर्व समाज बांधव माझ्या खंबीरपणे पाठीशी आहेत आणि मराठ्यांना कुणबी म्हणजे कोण शेत बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। गुणवंत शिक्षक पुरस्काराने 12 शिक्षकांना तर 2 शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्काराने करणार सन्मानित
महापालिका प्रशासनाचा अनोखा उपक्रम. म्हैसूर सोलापूर गोलघुमट एक्सप्रेस आता पंढरपूर पर्यंत धावणार. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींनी दाखविला हिरवा झेंडा. प्रवाशांनी लाभ घेण्याचे केले आवाहन. गणपती बाप्पाच्या आगमनाची लागली आतुरता. शहरातील गणेश मूर्तींचे स्टॉल्स लक्ष घेतायत वेधून. गणेश भक्तांना सोसावी लागणार महागाईची झळ. आणि तलवारीने हल्ला केल्याच्या आरोपातून 3 तरुणांची निर्दोष मुक्तता. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा फेटाळला. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.